हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हे सुंदर असं गॉगल पाऊच. बनवायला अतिशय सोपं आहे, पटकन होणार आहे आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे. ह्याला मी इथे हे प्रेस बटन दिले, जेणेकरून तुमचा जो गॉगल आहे तो ह्यामध्ये व्यवस्थित राहू शकेल. तसंच तुम्ही हे जे पाऊच आहे हे तुमच्या पर्सला अशा पद्धतीने हँग करू शकता. चला तर मग हे गॉगल पाऊच कसं बनवायचं हे आजच्या व्हिडिओमधून बघूया. यासाठी सुरुवातीला मी इथे ही पिंक कलरची लोकर घेतली. आता आपण त्याची मॅजिक रिंग घालून घेणार आहोत. त्यानंतर आता ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे. 1 2. आता ही जी मॅजिक रिंग आहे याचं जे टोक आहे ते मी ते थोडंसं ओढून घेतलं. आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 11 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे शेवटचा 11. आता 11 डबल क्रोशे इथे आपले घालून झाले. त्यानंतर आता ही जी मॅजिक रिंग आहे हे आता आपण पूर्णपणे ओढून घेणार आहोत. टाईट अशी थोडी ओढून घ्यायची. त्यानंतर आपण ज्या सुरुवातीला 2 चेन घातल्या होत्या त्यातल्या दुसऱ्या चेन मध्ये सुई घालून आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचंय. आता इथे आपला हा एक राऊंड कंप्लीट झाला. आता दुसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला परत 2 चेन घालायच्या आणि आता त्याच टाक्यामध्ये त्या स्टिच मध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचंय. त्यानंतर आता पुढच्या स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. 1 2 त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे. आता इथे आपण प्रत्येक स्टिच मध्ये 2-2 डबल क्रोशे घातले. तसेच ह्या पुढच्या उरलेल्या सगळ्या स्टिच मध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता इथे आपला सेकंड राऊंड सुद्धा कंप्लीट झाला. आता थर्ड राऊंडच्या सुरुवातीला इथे 2 चेन घालायच्या. त्यानंतर नेक्स्ट स्टिच मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशे. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे. आता त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये परत एक डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे.
आता इथे आपल्याला परत त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे अशा प्रकारे हा राउंड इथे कंप्लीट करायचा आहे. आता सुरुवातीला आपण ज्या 2 चेन घातल्या होत्या, त्या आपण एक डबल क्रोशे म्हणूनच पकडणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला 2 चेन घालून झाल्यानंतर आपण डायरेक्ट 2 डबल क्रोशे तिथे घालून घेतले. अशा प्रकारे हा राउंड आपण इथे कंप्लीट करून घेऊया. आता थर्ड राउंड कंप्लीट करताना आपण ज्या सुरुवातीला 2 चेन घातल्या होत्या, त्या दुसऱ्या चेनमध्ये सुई घालून स्लिप स्टिच घालून लॉक करून घेतलं आणि आपण थर्ड राउंड कंप्लीट करून घेतला. त्यानंतर आता इथे 2 चेन घालायच्या नेक्स्ट राउंडच्या सुरुवातीला. आता त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचंय. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे घालून घ्यायचेत. 1 आणि 2 सेम स्टिचमध्येच 2 डबल क्रोशे. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशे. त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशे. आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे. आता आपण इथे या राऊंडला एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे आणि 2 डबल क्रोशे अशा प्रकारे घालून घ्यायचंय. आता इथे सुद्धा आपण सुरुवातीला ज्या 2 चेन घातल्या त्या आपण एक डबल क्रोशे म्हणूनच पकडणार आहोत. त्यामुळे 2 चेन घातल्यानंतर आपण फक्त एक डबल क्रोशे घातला आणि लगेच त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे घातले. आता त्याच्या पुढे आपण प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे आणि 2 डबल क्रोशे असे घालून हा राउंड इथे कंप्लीट करून घेणार आहोत आणि शेवटी स्लिप स्टिच घालून इथे लॉक करून घेणार आहोत. आता नेक्स्ट राउंडच्या सुरुवातीला परत आपल्याला 2 चेन घालायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे घालायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे घालायचा आहे. आता इथे आपण हे जे सुरुवातीला 2 चेन घातल्या होत्या त्या आपण एक डबल क्रोशे म्हणून पकडणार आहोत. त्यामुळे इथे सुरुवातीला आपण प्रत्येक स्टिचमध्ये एक एक डबल क्रोशे घालून घेतला. आता पुढच्या स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे एका स्टिचमध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशे. त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे. असे इथे 3 डबल क्रोशे आपले झाले घालून. आता परत एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपल्याला इथे एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे आणि पुढच्या स्टिचमध्ये एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे आपण हा राउंड इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता पुढच्या राउंडच्या सुरुवातीला इथे आपण व्हाईट थ्रेड वापरणार आहोत. इथे मी हे व्हाईट थ्रेड 2 घेतले कारण आपण जे आधीचा जो आपला थ्रेड आहे तो त्याचा थिकनेस थोडा जास्त आहे आणि व्हाईटचा जो थिकनेस आहे तो कमी असल्यामुळे आपण इथे 2 थ्रेड यूज करणार आहोत. आता आपण हा व्हाईट थ्रेड जो आहे तो इथे अटॅच करून घेऊया. त्यानंतर
आता इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायच्या. आता नेक्स्ट स्टिच मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालायचे. 1 2 सेम स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये आता 1 डबल क्रोशे घालायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये परत 2 डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे. आता इथे तुम्ही बघू शकता, सुरुवातीला आपण ज्या 2 चेन घातल्या त्या आपण एक डबल क्रोशे म्हणूनच पकडणार आहोत. त्यामुळे हा सुरुवातीचा 1 डबल क्रोशे, त्यानंतर 2 डबल क्रोशे, परत 1 डबल क्रोशे आणि परत 2 डबल क्रोशे. आता आपल्याला 1 डबल क्रोशे घालायचं. आणि पुढच्या स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. अशा प्रकारे आपण हा राऊंड इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता नेक्स्ट राऊंडसाठी इथे मी लाईट ग्रीन कलरचा थ्रेड अटॅच करून घेतला. आता इथे आपण 2 चेन घालणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 सेम स्टिच मध्ये दुसरा डबल क्रोशे घालून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला पुढच्या स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे घालून घ्यायचा आणि आता त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 सेम स्टिच मध्ये दुसरा, अशा पुढच्या स्टिच मध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये आपल्याला परत 1 डबल क्रोशे घालून घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता या राऊंडच्या सुरुवातीला आपण जे 2 चेन घातले ते आपण एक डबल क्रोशे म्हणूनच काउंट करणार आहोत. त्यानंतर लगेच मी इथे 2 डबल क्रोशे घातले. ज्यावेळेला आपला हा राऊंड कंप्लीट होईल त्यावेळेला आपण इथे 1 डबल क्रोशे घालून हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला एका स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे, अशा पद्धतीने आपल्याला 1 1 2 अशा प्रकारे आपण इथे राऊंड हा कंप्लीट करून घेणार आहोत. आता पुढच्या राऊंड साठी इथे आपल्याला डार्क ग्रीन कलरचा थ्रेड अटॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे 2 चेन घालून घ्यायचे. आता त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे घालून हा राऊंड इथे कंप्लीट करून घेणार आहोत.
तुम्ही आता बघू शकता इथे आपला हा राउंड आहे तो कंप्लीट झालाय. आता ही जी मेटलची क्लॉ क्लिप आहे ती आपण इथे अडकवून घेणार आहोत. त्यासाठी मी ही ग्रीन कलरचा थ्रेड घेतला. आता या थ्रेडमध्ये आपण सुरुवातीला ही क्लॉ क्लिप घालून घेणार आहोत. त्यानंतर आता ह्या राउंडचा जो सेंटर आहे तिथे आपण आता सुई घालून चेन घालून घेणार आहोत. इथे मी या सुईमधून थ्रेड काढून घेतला आणि आता आपण इथे 10 चेन घालून घेणार आहोत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता या 10 चेन आपल्या इथे घालून झाल्या. आता ही जी क्लॉ क्लिप आहे ती आपण आता इकडे ह्या चेनमध्ये सरकवून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला काय करायचंय, मगाशी जिथे आपण सुरुवात केली होती त्याच्याच बाजूच्या स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचंय. आता एक चेन घालूया आणि हा जो थ्रेड आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. आता आपली क्लॉ क्लिप सुद्धा इथे लावून झाली आहे. तसंच मी या पाऊचला इथे प्रेस बटन दिले जेणेकरून तुमचा गॉगल इथे व्यवस्थित राहू शकेल. अशा प्रकारे आपला हा सुंदर असा गॉगल पाऊच इथे तयार झालाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.